काय वंच? ऐक, मी खरं तेच सांगते, नीरज नुपूरची सवत आहे. काय वंच? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मी डॉक्टरांना बोलव. तुम्हाला ना आरामाची खूप गरज आहे. अगं मी बरी आहे, पण जे चाललंय ना ते बरं नाहीये. वंच, मला ना कळत नाही, नीट सांगा बरं काय सांगायचंय ते. नुपूरचं जिच्याशी लग्न होणार आहे ना, ती नीरजशी फोनवर बोलत होती. वंच, एक मिनिट, तुम्हाला काय कळलंय ना ते आधी मला सांगा. कुणी कोड घातला? शानूनी. हा, तीच ती. जिने कोड घातला ती नीरजशी फोनवर बोलत होती. हा मग? पण नुपूरचं लग्न होणार आहे ना. हो, पण मग तसं जर झालं तर नीरज नुपूरची सवत होईल. वंच, सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. तुला कळत कसं नाहीये तुला? बरं बरं बरं, मला नीट सांगा बरं. बर, आता नीट ऐक. समज ही तू, ही लता वहिनी आणि हा तांब्या म्हणजे चंद्रकांत दादा. आता लता वहिनीला तुझ्याशी लग्न करायचंय, पण लता वहिनी चंद्रकांत दादाशी फोनवर बोलतीये. म्हणजे चंद्रकांत दादा कोण? हा तांब्या. अगं म्हणजे चंद्रकांत दादा कोणाचा कोण? लता वहिनीचा नवरा. नाही, तुझी सवत. काय वंच? तुम्ही ना नुपूरच्या लग्नाचं खूप टेन्शन घेतलंय. अहो, तुम्ही उपास तपास करता ना, मग ठेवा ना जरा विश्वास, सगळं चांगलं होईल. तुला कसं सांगू आता, कसं कळत नाहीये तुला? नक्टू बेटा, ती घडी आता आली जवळ. आता फक्त एक आहे बेटा, तू सांगायचंस तुला टॉमी पसंत आहे का? येस. तन्मय. हा, मग त्याला पण बोलवून घेऊ, पण लवकर काय ते टॉवर बांधू. नाही, टॉमी चांगलाय. वहिनी थांब एक मिनिट. पिल्लू पोट पकड. तन्मय. अरे पण टॉमीचं काय करायचं? त्याचा हार्ट हर्ट होईल. नाही नाही, जे तन्मयला सांगायचंय तेच टॉमीला सांगायचं. म्हणजे तू दोघांनाही हो बोलणार? टॉमी म्हणजेच तन्मय रे. हो. असे. ओ माय गॉड. बरं, मग गुरुजींना बोलवून घेऊयात का सुपारी फोडण्यासाठी? येस, सुपारी. ते विज्युअल्स आहेत आमचे इंडियाचे. रिच्युअल्स म्हणजे लग्न ठरल्यानंतर सुपारी फोडतात ना. नाही, पण अजून टॉमी तर काहीच बोलला नाहीये. आय थिंक ही इज ओनली थिंकिंग. तो अजून विचार करतोय. तन्मय, मी लग्नाला तयार आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला गाऊन दाखवू का? नो नो, असं काही करायची गरज नाही. तुम्हाला माहितीये, मी खूप चांगले आहात, सिंपल आहात तरी खूप ब्युटिफुल आहात. यू नो व्हॉट, यू कॅन बिकम बेस्ट लाईफ पार्टनर. आय लाईक युअर ड्रीम. आयुष्यात प्रत्येकाने असं लग्नाचं स्वप्न बघावं. तुम्ही खूप छान वागता, खूप छान बोलता. न आवडण्यासारखी एकही गोष्ट नाहीये तुमच्यात. येस, आय लाईक यू. माय गॉड, सगळं हॅपी हॅपी झालंय. मी सगळ्यांसाठी चहा आणते. हा, टॉमी ग्रीन टी पितो. सेम टू सेम माझ्यासारखं. नो नो ग्रीन टी. आमच्याकडे तांबडा टी मिळतो, मी घेऊन येते. हा तन्मय, तू एकदा ना हा मसाला चहा पिऊनच बघ. काकू ना सॉलिड बनवते. नाही अगं नुपूर, टॉमी म्हणजे तन्मय नेहमी ग्रीन टी पितो. नो प्रॉब्लेम. दिस टाइम आय हॅव मसाला टी. आय मीन, यावेळी मी फक्त मसाला टी पिऊन बघेन. शैला, तू का असं वागतेस? नाही, नुपूर त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे ना, मग करू दे की त्यांना लग्न. मी त्यांच्या सुखाच्या आड अजिबात येणार नाही. तुम्ही आड यायचं कारणच नाहीये. आड तर नीरज आलाय. काय? कसं सांगू तुम्हाला मी आता? नीरज फोनवर बोलत होता. पण त्याने ट्रान्झिस्टरवर बोलावं असं तुला वाटतं का? नाही हो, तसं नाही. कसं सांगू मी? तो फ्लॉवर पॉट द्या इकडे. अहो द्या ना. अगं नको, फ्लॉवर पॉट घेतलंस तर तुला कधीच काय नीट सांगता येणार नाही. बरं, एक फूल द्या त्यात. हे बघा, ही नुपूर आहे.
हिचं लग्न या फुलांबरोबर ठरलेलं आहे हा, पण या फुलांचं आणि या फ्लॉवर पॉटचं काहीतरी आहे. फ्लॉवर पॉट मध्ये काहीच नाही आहे, होतं ते संपलंय. अहो तसं नाही हो, कसं सांगू मी तुम्हाला. अहो नीरज नुपूरचा सवत आहे. नीरज नुपूरचं सवत आहे. हो. काय बडबड, तू काय वेड्यासारखं बडबडतेस? काय तर तुम्हाला थांबा वेगळ्या पद्धतीने समजावते. हं? तुम्ही सूर्याचा सवत आहात. मी सूर्याचं सवत आहे. हा, कारण चंदूदादा सूर्याचा नवरा आहे. अगं पण संजू दादा आणि सूर्या दादा भाऊ भाऊ आहेत ना, पण त्यांनी लग्न कधी केलं? फक्त समजा ना, तसं समजा चंदूदादा सूर्याचा नवरा आहे, पण चंदूदादाचं आणि तुमचं काहीतरी आहे, म्हणजे तुम्ही सूर्याचा सवत आहात. मी सूर्याचं सवत आहे. काय बडबडतेस तू? मला इतकंच माहिती आहे की मी तुझा नवरा आहे आणि नीरजचा बाप आहे. नाही नाही, मग नीरजचा बाप कोण आहे? आता नाही म्हणालीस ना, मी नीरजचा बाप नाही आहे, मग नीरजचा बाप कोण आहे? अहो शानू. टॉमी तू नको पिऊ, तुला नाही आवडणार. टॉमीला पिऊ तर दे पहिले. टॉमी पी. डोळे लाल झालेत त्याचे आणि नाकामधून धूर येतोय. खूप स्पायसी आहे ना. ओके, मला सवय होईल. What? मला आवडला टी. खरंच? हो खरंच नुपूर, मला टी खूप आवडला. मी याच्या आधी असा टी कधीच प्यायलं नव्हतं, म्हणून हे टेडी तुझ्यासाठी गिफ्ट. ओ माय गॉड. अय्या टेडी, हो स्वीट. मला याआधी कोणीच कधीच गिफ्ट दिलं नव्हतं आणि इतकं छान छान पण बोललं नव्हतं. मी तर मित्रांबरोबर पण कधी फिरायला गेले नाही. ए नकुडे, मी तुला नेलं होतं ना फिरायला समुद्रावर, चौपाटीला. फुगा घेऊन दिला होता गॅसवाला. भाऊजी लहान असताना. हा, आणि पप्पा तसं नाही काही. बॉयफ्रेंड विषयी बोलतीये मी. या नीरजमुळे ना मला काही एन्जॉयच नाही करता आलं. आज पहिल्यांदा मला तन्मयनी गिफ्ट दिलं. हे गिफ्ट मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी आणलं. थँक्यू. मी पण असे बरेच गिफ्ट दिले आहेत. कधी रे? अरे बरं झालं रे, बाबा इथे नाहीये. त्यांनी ऐकलं असतं ना, सगळ्या गर्लफ्रेंडला बोलून त्यांच्याकडे हिशोब घेतला असता. कधी केले एवढे खर्च पैसे? हा कधी? काय रे यश, तुला एकही गर्लफ्रेंड कशी काय पटत नाही? कारण तो तन्मय सारखा नाहीये. हो थँक्यू. आणि हो यश, त्या गर्लफ्रेंड सुद्धा नुपूर सारख्या नसणार. नुपूर, तू म्हणत होतीस तू कधीच कोणत्या मित्राबरोबर फिरायला नाही गेलीस. नाही ना. मग आज या मित्राबरोबर फिरायला येणार? कमिंग कमिंग. मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशनचे पॉइंट सांगू का? नाही नाही, नको नको. नुपूर जिथे म्हणेल तिथेच आम्ही फिरायला जाणार. चालेल. हा चालेल चालेल. मला पण चालेल. थँक्यू. हा चालेल वंश. आय मीन मला पण तुमच्याबरोबर फिरायला यायला आवडेल. कम लेट्स गो. हो हो चला चला वंश. आपण ना खूप शॉपिंग करूया. मला ना खूप सामानाची खरेदी करायची आहे. दिस वन. हा वंस म्हणजे नवऱ्याची बहीण, तिला वंस म्हणतात. हा हजबंड सिस्टर. यश तुझ्या बाईकची चावी दे ना पटकन. चला. ए पण मला ट्रिपल सीट नाहीये. अय्या वंश, तुम्हाला जे जे काही हवंय ना ते मला मेसेज करा. आम्ही दोघं येताना घेऊन येतो. बेस्ट आयडिया. बाय. सांभाळून ग. बाय शानू. बाय टॉम. ओ माय शानू. सिट डाउन सिट डाउन. टेडी लुक लुक. टेडी टेडी. शैला, नीट काय ते समजावून सांग बाई, मला काही कळत नाहीये.
कसं सांगू? अगं तू मला सांग, मला कळेल, मग मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. हो आली पुढं पुढं करायला. सांग तू शैला, मला समजेल मला. नक्की. हे बघा, हे आप्पासाहेब. आता नवीन काहीतरी सांग. ऐका तर खरं, हे आप्पासाहेब तुमचे पती आहेत, पण आत्तापुरतं समजा की ते तुमचे पतीच नाहीयेत. अरे मलाही तसंच वाटतंय. ऐका हा, असं समजा तुमचं लग्न बाईसाहेबांबरोबर होणार होतं. काय बोलतेस? अहो असं समजा, समजा फक्त की तुमचं लग्न बाईसाहेबांबरोबर होणार होतं, पण आप्पासाहेबांना बाईसाहेब आवडल्या. अगं ए शैला, हो. तू काय बोलतेस? तुला समजतंय का नीट? नाही बाई, दिवसातले किमान 8 तास तरी शांत झोपत चल ग. अहो नाही, तुम्हाला कळत नाहीये. अगं त्यांना कधी काय कुठे काय कळतं? हो, तुला काय कळलं सांग. मला कळलंय, आप्पासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, पण माझं त्यांच्याशी लग्न झालं होतं. पण तुमच्या आधी मी त्यांच्या आयुष्यात आले असते ना, तर माझं लग्न झालं असतं. मी बरं होऊ दिलं असता. काय झालं तुमचं? का भांडताय? हे बघा सगळं चांगलं होईल. अगं काय चांगलं होतंय? ही शैला बघ काय म्हणते. काय? मी म्हणे दामोदररावांची बायकोच नाही. वंस नाही नाही, तसं नाहीये ग ते. शैला थांब, 1 मिनिट थांब प्लीज. मला सांग, माझ्या मुलाचा बाप कोण आहे? नीरजचा बाप कोण आहे? आई ह्यांचं ना खरंच. शैला, शैला. अहो जयंतराव, शैलाचं काय बिनसलंय कोणाच ठाऊक, अशी का वागते ही? Too late. Too late. This is very late. कुल कुल. किती उशीर. येतील. आज पहिल्यांदाच गेलेत ना फिरायला. एकदा सवय झाल्यावर मग एवढा वेळ नाही फिरायचं. यु नो जानू, आमचे हस्बंड तर आम्हाला असे पडवीपर्यंत नेतात आणि म्हणतात तू जात, आम्ही जातो बाहेर. Really? या माय गॉड. नाही पण टॉमीराव तसे नाहीत हा. भाग्यवान आहे आपली नक्की. आहे खरं आहे. आज एक पाऊल आणखी पुढे सरकलं भाऊजी. फक्त बाहेर काही विघ्न नको यायला म्हणजे झालं. ओ माय गॉड. Tommy, what is this? किती उशीर. किती वेळ आम्ही सगळ्यांनी वाट बघायची तुझी. शानू आज आम्ही मस्त फिरून आलोय. हो, आम्ही आज खूप फिरलो, आम्ही खूप शॉपिंग केली. नीरज, तू लग्नाला नकार दिल्याचा पहिल्यांदा मला इतका आनंद झाला माहितीये. आम्ही पार्कात चटपटीत भेळ सुद्धा खाल्ली. What? भेळ? टॉमी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू भेळ खाल्लीस? कोणाच्या परमिशननी खाल्लीस? तुला माहितीये तुला हे सगळं अलाउड नाहीये. नाही वंच, त्यांना सगळं अलाउड आहे, सगळं चालतं त्यांना. अहो काय ताव मारून खातं ते माहितीये. अहो पाणीपुरी मधलं तिखट पाणी ना तर 2-2दा मागून घेतलं. कोणाच्या परमिशनने खाल्लं? तुला माहितीये ना तुला या गोष्टी अलाउड नाहीयेत आणि आता तुला ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्यात. व्हॉट इज रॉंग विथ यू? जावई बापू पण लाजताय. ओ माय गॉड. पप्पा काय झालं? काही नाही नकटे. तन्मयराव, तुम्ही आमच्या नकटीला खूप छान सांभाळणार अशी खात्री पटली आता. थोडी अल्लड आहे, सांभाळून घ्या. आणि आता लवकरात लवकर सुपारी फोडायचा मुहूर्त काढा. वाटल्यास बहीणबाईंना विचारून घ्या तुमच्या कधी फोडायची सुपारी. हा शानू, तुम्ही म्हणाल तेव्हा नुपूरला विचारा. आत्तापासून आजच बोलवा सुपारी फोडायला भटजींना. हो ना तन्मय? आणि हे तन्मय काय आहे अगं? नुपूर, त्याचं नाव टॉमी आहे. टॉमी. पण वंच खरं नाव तर तन्मयच आहे ना. आणि त्यांना आवडतं मी त्यांना तन्मय म्हटलेलं. तन्मय, आपण जरा बोलूया का थोडा वेळ? हो, आपण बोलूया आणि लगेच सगळं फायनल करून टाकूया. नो प्रॉब्लेम. आमच्या घराला खूप खोल्या आहेत, या बाजूला तुम्ही जाऊ शकता. फक्त एक काम करा, भिंतीला टेकू नका, माती पडते. अहो थँक्यू सो मच. ओ मा बेबी, गो. कम हो टॉमी. कम टॉमी कम. होणार हे लग्न आता होणार. हॅलो, हा ट्रॅव्हल एजंट, अमेरिकेचं तिकीट बुक करून टाका ताबडतोब.
काय काय अहो लग्न ठरलं तुम्हाला काय करायचं कोणाचं ठरलं तुम्ही तिकीट बुक करा ना तुमचं काम करा प्लीज हो लवकर करून टाक ओके या बाय थँक्यू कम बोल काय बोलायचं तुला काय नाही काय नाही तर मग चल ना आतमध्ये आपण त्यांना सांगूया सुपारी फोडा म्हणून. तुला खूप घाई झाली ना लग्नाची. तुला अमेरिकेला जायची लवकर घाई झाली. अरे हो पण माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप जास्त लवकर जेल झालास तू त्या नुपूर बरोबर. आणि मगाशी काय प्यालास तू ते what was it tea? मसाला टी. मसाला टी पितोयस अँड पाणीपुरी. दोनदा तिखट पाणी एक्स्ट्रा पण प्यायलो. आय एम सो हॅपी तुझ्यात हे एवढं ट्रान्सफॉर्मेशन बघून ना मला आनंदच झालाय. तुला माहितीये हे सगळं नुपूरमुळे. खूप वेगळी मुलगी ती एकदम सॉलिड. ती तर तुझ्या टाईपची नव्हती ना. एकदम माय टाईप माय स्टाईल. शी इज व्हेरी इनोसंट. यू नो व्हॉट तिचं लग्न ठरलं होतं तो नीरज आहे ना त्याच्याशी पण त्याने ना नकार दिला लग्नाला. तू फक्त लग्नाचा विषय काढ तिच्या समोर ती तुला सगळं सांगेल. तिला फक्त एकच गोष्ट कळते लग्न लग्न आणि लग्न. माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतंस ना तिला देऊन टाकलंस माझ्यासाठी. ऐक ना तू अमेरिकेला जायच्या आधी ना तुझ्यासाठी मी एक छान गिफ्ट घेईन. इनफॅक्ट मी आणि नुपूर आम्ही दोघं मिळून सिलेक्ट करू तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. खरंच अय्या किती छान. टॉमी. मला टॉमी म्हणू नकोस प्लीज. येस नुपूर. चल ना तुला एक गंमत दाखवायची. चल ना पटकन. पिजू यांना आवरायला पाहिजे नाही तर काहीतरी गोंधळ घालतील आणि आपली नकटू कायमची घरात बसेल. अहो मी आहे ना सगळं चांगलं होईल. ये तन्मय ये. हे बघ कोण आहेत. कोण आहे मला नाही माहिती पण ते कसे ते दिसत. तू मला ओळखलंच नाही. अरे काय चाललंय मला कोणीच काय ओळखत नाही. काय तुमची ओळखही त्यांना पटेल पण हळू बोला नाही तर सगळ्यांचीच ओळख मिटेल. मी सांगते तन्मय हे तुझे पप्पा. हा हे कधी ठरलं. तुझ्या मम्मीने आणि मी ठरवलं तेव्हा. व्हॉट. मी सांगतो हे तुला दत्तक घेणार मगच हे लग्न होऊ शकतं. अडॉप्ट करणार आहेत. हा आता तू माझा मुलगा आहेस कारण शैला म्हणते की जो माझा मुलगा आहे त्याचा बाप मी नाहीच आहे. अरे नशीब तू तरी झालास नाहीतर मी बापच झालो नसतो. थँक्यू व्हेरी मच माय डिअर. थँक्यू. तर आता हा माझा मुलगा आहे. नाव काय तुझं. टॉमी. टॉमी. काय असं कसं नाव पटकन कोणतरी छू म्हणाल ना. नाही बघ कसंही असलं तरी टॉमी माझा मुलगा आहे. त्याचं खरं नाव तन्मय. तर माझा मुलगा मैतन. तंतन भाऊजी घसरणारी जी बावरा जरा करतोय ट्राय चालू आहे. यमतन मैतन जाऊ दे टॉमी येतेच बरं. तर काबाड कष्ट करून मी माझ्या टॉमीला माणूस बनवला. तो माणूसच आहे तुम्ही माणसात या. मला शिकवू नको लता. भाऊजी वहिनी बस. ही कोण आहे. स्टे अवे फ्रॉम मी प्लीज. ही तुमची मुलगी टॉमीची बहीण. ही माझी मुलगी आहे. टॉमीची बहीण म्हणजे मनी. मिनी. बघा म्हणजे मी माझ्या मुलीला टॉमीची बहीण केलेलं आहे. 2 मुलांचा बाप आहे मी. मुली जवळ इकडे जवळ. Stay away from me. What is going on here now? This is too much. First of all, टॉमी माझा रिलेटिव्ह आहे पण तो माझा भाऊ नाही मी त्याची बहीण नाहीये ओके. अँड सेकंड ऑफ ऑल त्याचे ओरिजिनल पेरेंट त्याचे मम्मी पप्पा तिकडे आहेत US मध्ये. तुम्ही याला दत्तक कशाला घेताय. मला हे सगळं अजिबात मान्य नाही. लेट मी टेल यू दिस व्हेरी फ्रँकली. नाही नाही प्लीज असं बोलू नका हो.
तुम्ही तरी तयार व्हा ना दत्तक जायला. हे बघा आता आपण एवढे बाहेर फिरून आलो, पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली, तुम्ही माझ्याशी एवढे गोड गोड बोललात, मला गिफ्ट दिलं, ते सगळं वाया जाईल ना नाहीतर. तुम्ही प्लीज तयार व्हा दत्तक जायला, त्याशिवाय आपलं लग्न नाही होणार. नो. हो शानू, माझी काही हरकत नाही, मी दत्तक जायला तयार आहे. What? Have you lost it? I'm calling off this wedding now.